तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, सकाळी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी जे काही अपडेट दिली होती त्या अपडेटमध्ये भरपूर महिला ज्या आहेत ते कन्फ्यूज झालेल्या आहे। कारण बघा, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा मी टाकलेला आहे, तुम्ही सकाळी पाहिला असेल किंवा भरपूर चॅनलवर सुद्धा या अपडेट बद्दल जे आहे ते सविस्तर व्हिडिओ आलेले आहे, त्यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे। पण बघा, यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते। या दोन महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जे आहे ते भरपूर महिला कन्फ्यूज झालेल्या आहे। कारण या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2,25,00,000 बहिणींना जे आहे ते जून महिन्याचं वितरण झालेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा काय होता की 26,00,000 बहिणींचे जे काही अर्ज आहे ते होल्डवर करण्यात आलेले आहे, त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहे। यापैकी काही बहिणींचे पैसे थांबवण्यात आले आणि काही बहिणींना जे आहे यामध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी काय सांगितलं की जे काही पडताळणी झालेली आहे त्या वेगवेगळ्या तांत्रिक शासनाकडून जे काही पडताळणी झाली, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून जे काही या अर्जाबद्दल माहिती आलेली आहे, त्यामुळे त्यांचे अर्ज स्थगित करण्यात आले आणि त्यांचे पैसे आणि अर्ज होल्डवर करण्यात आले। त्यामुळे त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता आम्ही पाठवलेला नाही। त्याचबरोबर त्यांनी बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे ज्यामुळे बहिणी कन्फ्यूज झाल्या। सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की जे काही स्थगित अर्ज आम्ही ठेवलेले आहे त्या अर्जावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय लेवलवर पडताळणी करणार आणि त्यानंतर ज्या बहिणी पात्र निघतील त्या बहिणींचे पैसे आम्ही सुरू ठेवणार। म्हणजे जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि समोर येणारे पैसे त्यांचे सुरू राहणार। मग बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या यादीमध्ये या ज्या काही 26,00,000 बहिणींची यादी आहे या यादीमध्ये तुमचं नाव येईल का, किंवा तुमचं नाव या ठिकाणी कट होईल, किंवा तुमचं नाव या ठिकाणी येईल का, किंवा तुम्हाला पात्र करण्यात यामध्ये येईल का? 26,00,000 बहिणींमध्ये सर्वात मोठा प्रश्न असा आहे की 26,00,000 बहिणींमध्ये आमचा अर्ज पात्र करण्यात येईल का, आणि तो कसा पात्र करण्यात येईल, त्यामागे काय रिझन असणार आहे, म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार। बघा, या ठिकाणी कन्फ्युजन झालेला आहे। हा प्रश्न मी तुमचा जो काही आहे तो दूर करणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, जो काही 26,00,000 बहिणींचा या ठिकाणी अर्ज स्थगित होण्याचा मुद्दा आहे त्यामागे कारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे किंवा ज्या बहिणींच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे, इन्कम टॅक्स भरतात, आणि सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं, सर्वात महत्त्वाचं कारण आणि 90% बहिणींचे अर्ज थांबण्यामागचं कारण आणि त्यांचे पैसे बंद होण्यामागचं कारण काय होतं की एकाच कुटुंबातील जास्त बहिणींनी एकाच राशन कार्डवर अर्ज भरले। एका कुटुंबामध्ये 4 ते 5, 3, 4, 5 बहिणी असल्यामुळे एकच राशन कार्ड होतं आणि त्यांनी त्या एकाच राशन कार्डवरून अर्ज भरले आणि जवळपास 70 ते 80% बहिणींचे अर्ज जे आहे ते राशन कार्डवरूनच रद्द करण्यात आले। मग शासनाने त्या ठिकाणी काय केलं, 4 अर्ज भरले आहे का, तर 1 किंवा 2 अर्ज रद्द करायला पाहिजे होते। 1 किंवा 2 अर्ज रद्द केले असते तर 2 बहिणीचे पैसे सुरू राहिले असते। शासनाने पडताळणीमध्ये या ठिकाणी काय केलं की पूर्ण 4ही बहिणींचे अर्ज रद्द केले, पूर्ण 3 किंवा 4ही बहिणींचे अर्ज रद्द केले जेवढे राशन कार्डवरून अर्ज भरले होते आणि त्यांना पैसे आले नाही। यामध्ये सर्वात जास्त बहिणींची संख्या आहे, जे काही 26,00,000 बहिणी आहे यामध्ये राशन कार्डवरून अर्ज भरलेल्या बहिणींची संख्या सर्वात जास्त आहे। 4 चाकी कार किंवा सरकारी नोकरीवर आहे किंवा इन्कम टॅक्स भरतात या बहिणींची संख्या कमी आहे, पण राशन कार्डवरून अर्ज भरलेल्या बहिणींची संख्या सर्वात जास्त आहे, ज्या बहिणींचे पैसे होल्डवर केले किंवा स्थगिती दिलेली आहे। मग बघा, आता तुमचा प्रश्न या ठिकाणी मी सर्वात आधी क्लिअर करणार आहे की तुमचे पैसे सुरू होणार का, आणि जून आणि जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला समोर सुरू होणार का, किंवा तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये हे पैसे मिळेल की तुम्हाला आणखी हे पैसे भेटण्यासाठी उशीर सुद्धा होऊ शकतो, हा प्रश्न सुद्धा मी तुमचा या ठिकाणी क्लिअर करणार आहे। तर बघा, जे काही 26,00,000 बहिणींची पडताळणी आहे जिल्हाधिकारी लेवलवर जे काही पडताळणी होणार आहे यामध्ये सर्वात आधी पडताळणी होणार आहे की राशन कार्डवरील नावं, म्हणजे राशन कार्डवरील जे काही नावं आहे, जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 बहिणी असतील तर कोणत्या 2 बहिणींचे अर्ज पात्र ठेवायचे आणि कोणत्या 2 बहिणींचे अर्ज रद्द करायचे, हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी राहणार आहे। कारण राशन कार्डवरील 3-4 पूर्णच अर्ज रद्द केल्यामुळे सर्वात जास्त ही संख्या वाढलेली आहे। मग आता शासन काय करणार आणि कोणती चौकशी होणार, तर जर त्यांनी 4 अर्ज भरले असेल आणि 4ही अर्ज डिसअप्रूव्ह केले असेल तर 2 अर्ज मंजूर करायचे आणि 2 अर्ज जे आहे ते रिजेक्ट करायचे। यामध्ये 2 अर्ज मंजूर केले जाणार आणि 2 अर्ज रिजेक्ट केले जाणार, कारण अटीमध्ये सुद्धा हे सांगितलेलं होतं की एका कुटुंबातील फक्त 2च बहिणी लाभ घेऊ शकतात। मग राशन कार्डवर ही तपासणी आणि हे करेक्शन झाल्यानंतर काय होणार की तुम्ही जर 3 अर्ज भरले असेल तर 1 अर्ज रद्द होणार, तुम्ही जर या ठिकाणी 4 अर्ज भरले असेल, 5 अर्ज भरले असेल तर तुमचे त्यापैकी 2च अर्ज शासन जे आहे ते अप्रूव्ह ठेवणार आणि तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार, किंवा पण शासनाला फक्त 2च बहिणी पात्र ठेवायचे आहे। मग यामध्ये सुद्धा कुटुंबामध्येच प्रॉब्लेम निर्माण होणार आहे।
त्या 2 बहिणी म्हणतील की आमचे अर्ज पात्र ठेवा, दुसऱ्या 2 बहिणी म्हणतील की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे. या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम होणार आहे. जे काही कार आहे, खरंच कुटुंबामध्ये कार आहे का किंवा नाही त्यावरून पडताळणी होणार. कार नसेल, आधी नावावर असेल पण आता कार नाही, तर त्यावर सुद्धा बहिणींचे अर्ज पात्र केले जाणार. त्या यादीमधून अर्ज बाहेर काढले जाणार. त्याचप्रमाणे आधी इन्कम टॅक्स भरत होते पण आता भरत नाही, त्यामधून सुद्धा यादी बाहेर काढली जाणार. त्या बहिणींचे सुद्धा पैसे सुरू केले जाणार. अशा प्रकारे जे आहे ती चौकशी होणार आहे. आता जे काही 26 लाख बहिणींचे अर्ज होल्ड केलेले आहे त्या अर्जामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच होल्ड केले, पण पडताळणीशिवाय त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासोबत पाठवणे अशक्य आहे. जर पडताळणी झाली, जर पडताळणी या 10 दिवसामध्ये पूर्ण झाली तर त्यांचे पैसे 100% जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत येणार. आता वितरण सुरू कधी होणार आहे बघा. आता जुलै महिन्याचं वितरण सुरू कधी होणार, तर जवळपास ऑगस्ट महिन्याच्या 4, 5, 6 तारखेला वितरण नेहमी सुरू होत असते. मग आता अदितीताईंनी अपडेट कधी दिली, अदितीताईंनी अपडेट दिली आज. म्हणजे आता वितरणाला दिवस किती बाकी आहे, वितरणाला जवळपास अंदाजे 7 ते 8 दिवस किंवा अंदाजे 10 दिवस बाकी आहे. मग जे काही आता 26 लाख बहिणी आहे, जे काही 26 लाख बहिणी आहे ज्यांचे अर्ज होल्ड केलेले आहे, मग 26 लाख बहिणींची जिल्ह्याप्रमाणे पडताळणी होणे शक्य आहे का. पण या पडताळणीला बघा, या पडताळणीसाठी 15 दिवस लागू शकतात, 1 महिना लागू शकतो किंवा 2 महिने सुद्धा लागू शकतात. कारण पडताळणी खोल होणार आहे. कारण कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये या बहिणींचे पैसे, या बहिणींचा अर्ज सापडलेला आहे, कुठेतरी ते अपात्र झालेले आहे आणि शासनाने त्यांना पात्र करण्यासाठी पडताळणी करावी लागणार आहे. आणि त्यामुळे शासनाने ही पडताळणी सुद्धा जून आणि जुलै महिन्याच्या पिरियडमध्ये सुरू केली होती. पण पडताळणी कशामुळे थांबवली आणि एवढ्या बहिणींचे अर्ज म्हणजे रद्द करण्याचं जे काही सरकारने निर्णय घेतला होता आणि नंतर सरकारने काय केलं, निर्णय मागे घेतला की आता इलेक्शन आहे, समोर इलेक्शन आहे, म्हणून सरकारला काय वाटलं की एवढ्या बहिणींचे जर आपण अर्ज रद्द केले तर इलेक्शन मध्ये आपल्याला आता फटका बसू शकतो. जरी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लाडक्या बहिणींनी मोठ्या बहुमतांनी निवडून दिलेलं असेल, तरी आता जर आपण या लाखो बहिणींचे अर्ज रद्द केले, याआधी जवळपास बघा 5 लाख बहिणी अशा आहे की त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांना पैसे आले नाही. त्यानंतर बघा काही 10 लाख 5 लाख बहिणी अशा सुद्धा आहे की आधीपासून काही चौकशीमध्ये सुद्धा त्यांचे अर्ज सापडलेले आहे आणि त्यांचे अर्ज सुद्धा रद्द केले आहे. त्यानंतर आता या 26 लाख बहिणी सापडलेल्या आहे की ज्या अपात्र सरकारने सध्या केलेले आहे. मग यामध्ये जर जवळपास 40 लाख जवळपास बहिणींची संख्या जात असेल आणि त्या बहिणीने जर येणाऱ्या इलेक्शनमध्ये सरकारला बहुमताने निवडून दिलं नाही तर सरकारचा खूप मोठा तोटा या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे हा इलेक्शनच्या कारणामुळे सुद्धा घेतलेला आहे. आणि पडताळणी थांबवण्याची बातमी सुद्धा तुम्ही काही दिवसापूर्वी ऐकलेली असेल की पडताळणीला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे कारण समोर इलेक्शन आहे. त्यामुळे बघा आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुमचा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आणि खरंच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार का. बघा आता सर्वात मोठं कन्फ्युजन तुमच्या मनात होतं की 26 लाख बहिणींमध्ये, या 26 लाख बहिणींमध्ये आमचा नंबर लागेल का, पात्र राहण्यासाठी किंवा अपात्र होण्यासाठी आमचा नंबर येईल का. तोच प्रश्न मी तुमच्या डोक्यातील जो काही आहे तो क्लिअर केलेला आहे. सध्या बघा जसं मी तुम्हाला आधीपासून सांगितलं की पडताळणी होईपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर आता बघा जेव्हा कधी या 26 लाख बहिणींची अर्ज पडताळणी पूर्ण होईल त्याच महिन्यामध्ये त्यांना पात्र केले जातील आणि त्याच्या पुढच्या वितरणामध्ये त्यांना पैसे पाठवले जातील. यासाठी 2 महिने लागू शकतात, 15 दिवसामध्ये सुद्धा होऊ शकते हे वितरण. त्याचप्रमाणे या ठिकाणी 1 महिना सुद्धा लागू शकतो, 2 महिने 3 महिने सुद्धा लागू शकतात. पण 100% या 26 लाख बहिणींमधून भरपूर बहिणी पात्र निघणार आहे आणि 100% पात्र निघणार आहे आणि त्या बहिणींचे पैसे सरसकट जून महिन्याच्या हप्त्यापासून तर जोपर्यंत त्यांची पडताळणी चालणार तोपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे जमा होणार. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.